माय न्यू ब्लॉग. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुझ्या काय चॅनलचं नाव आहे? तुमचं माझं यूट्यूब चॅनल. आज आपण आलेलो दादरगावामध्ये आज मोठी जत्रा आहे. रामनवमीच्या नंतर ही दरवर्षी जत्रा भरत असते आणि आपण काल आलेलो नाही, आज आलेलो आहोत. तरी पण भरपूर सारी गर्दी आहे, भरपूर सारी दुकाने उघडलेली आहेत आणि त्या रस्त्यापासून ते इथपर्यंत पूर्ण स्टँडपर्यंत जर तुम्ही बघाल तर जत्रा पूर्ण भरलेली आहे. आता लोकांची गर्दी वाढत जाणार आहे कारण उन्हाचे कोण येत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. तर आता आपण सुरुवातीला जाऊया लहान मुलांकडे. हा एक प्रकारचा उड्या मारण्याचा तो झोका आहे. यामध्ये हाव भरलेले असते आणि भरपूर मुलेही उड्या मारत आहेत बघा. त्यामध्ये भरपूर असं तुम्हाला डोनाल्ड डक आणि छोटा भीम यांचं चित्र दिसत आहे. चुली जत्रा म्हणजे लोकांचा एक असा फिरण्याचं ठिकाण या जत्रेसाठी खूप म्हणजे खूप अशी वाट पाहिली जाते जत्रेसाठी. तर आता पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत तळ्याच्या पलीकडं आणि इकडे सुद्धा घसरगुंडीचा प्रकार आहे. हो काय हा डेंजर आहे, हा चायना प्रकार आहे. काय अरे सगळे चायना प्रकार आलेला आहे तिकडे बघा. हा एक आणखी डेंजर प्रकार आहे. समोरला आहे ना ते. दिनेश मात्रे ब्लॉग. दिनेश हा काय रे? हे बावलं नाव काय? जोकर. ओय नो जोकर बावला. मार उरी डबल मार. लांब राहणं थोडं लांब राहून हे कर ना. आता जम्पिंग बॉल बघितल्यानंतर आपण इकडे उभी ड्रायव्हिंगसाठी एका पाण्यामध्ये बोटी मारलेल्या आहेत आणि लहान मुले एन्जॉय करत आहेत. प्रत्येकाची इच्छा असते होडी चालवायची, पण सर्वांना शक्य होत नाही कारण काहीकांना पोहता येते, काहीकांना पोहता येत नाही. शहरामध्ये असं प्रकार होत असतं आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिनेश म्हात्रे ब्लॉग आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा छोटा त्यांनी स्विमिंग पूल बनवलेला आहे. त्या स्विमिंग पूलमध्ये 4 बोटी आहेत आणि मुलं फार एन्जॉय करत आहेत बघा. तर ही अशी आहे दादरगावची जत्रा. ओढ मला लागली जावाला माझे गावचे धन्याचे जत्रेला. ओढ मला लागली जावाला माझे मरुआईचे पालखीला. ले पण चांदीचा बैरी देव बसलाय दादरे गावाला. तू वाजवले डीजे न पोर लागली न नाचाला. चांदीचा बैरी देव बसलाय दादरे गावाला. तू वाजवले डीजे न पोर लागली न नाचाला.
आपल्याला सुरुवातीला लागलेला आहे हा दुकान. हे आमच्या फिरो आणि हे बघा ग्राहक पहिलेच आपल्याला पहिले खरेदी करत नसतात. हे वेगळे वेगळे प्रकारचे ग्लास आहेत. हे बघा हा एक नवीन प्रकार आले. धुपांगर आहे काय? धुपांगर आहे का? अगरबत्ती ठेवायचं आहे ना. यांच्याकडे बघा वेगळे वेगळे प्रकारचा ग्लास आहे. हे खास वोडका पिवासाठी ग्लास आहे बघा. हे शॅम्पेनचा ग्लास आहे. कितीला घेतलं ग्लास? स्वस्त पडलं का महाग पडलं? त्याला कमी करायला सांगा. काहीतरी घ्यायलाच पाहिजे. जत्रेचं रिकामं नाही जायचं. पुढचं दुकान आहे लहान मुलांच्या खेळण्यांचं आहे. हा इथे डॉक्टरांचा सेट आहे. बंदुके आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे बंदुके आहेत. गन्स वगैरे टेम्पो वगैरे ठेवलेले आहेत. बॅटमॅन हग आहे. तर आता आपण आलो आहोत वेण्या गजरा. कशा बाबा वेण्या र? 100 वाले हे 50 वाले इथे. कुठल्या ह्या कितीला? 50ला. हे 100. ते तिकडचे 100ला आहेत काय? हा गुलाब वाले गुलाबाची वेणी वर्षाला 12 महिने वापरू शकतात. आपल्यासारखा घेऊ शकतात. पण त्यासाठी बायको लागेल नाही. काय बोलायचं? मग बायको नाही माझ्याकडं. बायको नाही आहे. बायको तर नाही पाहिजे. हे बघा वेगवेगळे प्रकारचे विविध आणि रंगीबेरंगी अशा या वेण्या लावलेल्या आहेत. आणि फक्त प्राईस फक्त 100 रुपये आणि वर्षभर चालणारे आहेत. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये ते चांगले चांगले पॉकेट्स वगैरे आहेत. गॉगल्स वगैरे पण ठेवलेले आहेत. गॉगल्सची काय किंमत आहे? 50. अरे स्वस्त लावलेले आहेत गॉगल्स. यानं पटापट घेऊन जा. उद्याचा दिवस आहे तुमच्याकडे. चालेल थँक्यू. हे बघा हे फुगवटे चांगले आहेत आणि मला तर खास हे आवडतात. आकर्षक असं आहे. फक्त या मालकाने लाईट नाही लावलेली. म्हणजे चांगले वगैरे डंपर वगैरे आहेत. ते काय रे काय डंपरांची किंमत आहे? 120ला. हा 120ला आहे काय? प्रत्येकांची प्राईस वेगळी वेगळी आहे. हे काय? त्याला काय बोलतात? आकर्षक असं आहे. हे तर छान वाटत. एकदम कलरफुल असे आहेत. या फुग्यांची किंमत 120 आहे. आणि हे बघा वेगळे वेगळे मास. हे मासची किंमत कशी रा? 60 रुपये. सगळं ऑल हलका भारी वाटतं. आता नेक्स्ट दुकानामध्ये आपण आलो आहोत मंगळसूत्रांच्या दुकानामध्ये. लग्न तर काही माझं होत नाही पण मंगळसूत्रांच्या दुकानामध्ये तरी पण मी आलेलो आहे.
हे वेगवेगळ्या प्रकारचे गाठी आहेत. कंटेनच घेते बायकोला. हे बँगल्स वगैरे, आयब्रो, आय डोंट नो काय काय आहे यांच्याकडं. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या झुमके. इनका गिरा था मेरा एक बार. कशांची किंमत लावलेली आहे? 100 रुपयाला काय पण 100 रुपये. यस, मी कर्ज घेतलं असेल म्हणजे बायको नाही. कशा दिला पण भाव काढून ठेवते हो, म्हणजे नंतर कधी आलो याच जास्त मुलींना आवडतात. ही भारी आहे. कशा पर्स आहे त्या? किव मस्त कलर आहे, किव कलर आहे बरे. आताच भाव काढून ठेवतो म्हणजे नंतर नको ना. लग्न झालं बोलायला नको का फसवलं नवऱ्याला. ही आपली लहानपणीची आठवण. मेवा खाजा काय त्याला नाव पण नाही मला त्या. मेसूर 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 लहानपणीला खावडतो मेसूर. ही मिठाई जे तुम्हाला समोर दिसत आहे, ही मिठाई नेली म्हणजे जत्रा आहे असं वाटते. जर ही मिठाई तुम्ही घरी नेलीच नाही तर जत्रा अपूर्ण. बरोबर. ही जुन्यांपासून आलेली आहे आणि परंपरागत ही प्रथा चालू आहे या मिठाईची. प्रत्येक कस्टमर ही मिठाई आपल्या का एक 50 का दूंगा, 50 रुपए का एक है, 50 का एक इरेजर है। किड्स दुकान आहे म्हणजे जेंट्स दुकान नाही.
तंदूरी कैसा रहता है, कैसा रेट रहता है इसका? हाँ भाई, रहता है 120, 70 रुपया, 100 रुपया, 100 रुपया। ये अभी है, ये क्या है? ये टिक्का है, चिकन टिक्का। चिकन टिक्का। और ये एक पीस। सो दिस इज दादर गाव. दादर गावाची किमया वेगळी आहे. पब्लिक फुल आहे इकडे. तर काल आपण आलो असतो तर इतर आपल्याला फिरायला सुद्धा मिळालं नसतं. आणि ज्या खेळाची मला भीती वाटते तो हा खेळ आहे.